महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये एक नवा प्रयोग करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचा सरकार स्थापित झाला आणि आजच्या दिवशी शिवतीर्थावर मुख्यमंत्री सोबत 5 मंत्र्यांनी शपथ घेतल्या आणि त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा सरकार या राज्याच्या जनतेला न्याय देणे, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे हा दृष्टिकोन ठेवून 2 वर्ष सरकारने कामगिरी केली। नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्ती निर्माण झाल्यानंतरही यशस्वीरित्याने या सरकारने सगळी परिस्थिती हाताळलेली आहे आणि या 2 वर्षामध्ये बरेचसे महत्त्वाचे निर्णय झाले। सरकारच्या माध्यमातून सगळी माहिती हे DGPRच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून सगळ्यांना उपलब्ध करण्यात आलेली आहे। काही लोक प्रश्न विचारत आहे की आपण 2 वर्षाचा कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्याच्या काही कार्यक्रम झालेला नाही। आम्ही काटकसरीचा धोरण स्वीकारल्यानंतर स्पष्टपणे सरकारने भूमिका घेतली की जास्त गाजावाजा करायचा नाही। जेव्हा आपण काटकसरीचा धोरण स्वीकारतो तेव्हा कामगिरीसाठी कामं कमी आणि प्रसिद्धी जास्त इतर लोकांसाठी सारखा आम्ही कुठलेही कार्यक्रम घेणार नाही। आपण पाहताय उत्तर प्रदेशमध्ये काही काम झालं तर मुंबईच्या वर्तमानपत्रामध्ये सगळ्या जाहिराती छापण्यात येत आहे, पण या सरकारचा धोरण स्पष्ट आहे, बातें कम काम ज़्यादा। इतरांचा धोरण आहे की काम करायचं नाही, नुसता प्रसिद्धी करायची। तो धोरण आमचा नाही। या 2 वर्षामध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले। विशेषकर मागच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, पण 3 वर्ष त्यांना कर्जमाफी करता आली नाही आणि घोळ निर्माण करण्यात आला। असं शेतकरी आंदोलन करत राहिले आणि काहीही या शेतकऱ्यांना न्याय त्यांना देता आला नाही। आमच्या सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली। 2 लाखपर्यंतचे जे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले होते त्यांचे कर्ज 2 महिन्याच्या आत 100% कर्जमाफी करून जवळपास 20,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफी करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। 2 विषय प्रलंबित राहिलेले, 2 लाखपेक्षा जास्त ज्यांनी कर्ज घेतला होता त्यांना पण आश्वासित करण्यात आलेलं आहे की भविष्यात त्यांचा पण विचार होणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी नियमित कर्ज परतफेड केली होती त्यांचा पण विचार होणार आहे। कोविडमुळे आर्थिक परिस्थिती हे संकटात आल्यामुळे ते पुढे योजना आता जाहीर करून त्याच्यावर अंमलबजावणी होणार आहे। आपल्याला माहीत आहे की राज्यामध्ये सरकारच्या 3 महिने पूर्ण झाले नाही ते देशात कोविडचा एक मोठा संकट जगाच्या पातळीवर निर्माण झाला आणि सर्वात जास्त जवळपास 66 लाखपेक्षा जास्त नागरिक कोविड बाधित झाले होते आणि त्या नागरिकांना औषध उपचार करण्याची सगळी व्यवस्था या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली।
देशामध्ये सर्वात जास्त कोविडचा प्रादुर्भाव या राज्यात होता, तरी इतर राज्यांसारखी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली नाही। एकही पेशंट असा तक्रार करू शकला नाही की आम्हाला आजारामुळे कोविडमुळे हॉस्पिटलमध्ये जागा मिळालेली नाही। राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर उभारले। जिथे लोकसंख्या जास्त होती त्या ठिकाणी टेम्पररी कोविड सेंटर 1,000 2,000 बेडचे उभारण्यात आले आणि या राज्यामध्ये कोविड हाताळताना कुठल्याही पेशंटला आम्हाला बेड मिळत नाही अशी तक्रार करण्याची वेळ आली नाही। पण पाहिलं असेल की देशभरामध्ये सर्वात जास्त आपल्याकडे पेशंट असताना ऑक्सिजनची टंचाई कुठे निर्माण झाली नाही। इतर राज्यांमध्ये विशेषकर भाजप शासित राज्यांमध्ये गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, लोकांनी पाहिलेलं आहे, विशेषकर दिल्ली सारखी राजधानी असेल, लोकांना ऑक्सिजन मिळत नाही। लोक ऑक्सिजन बिना हे त्यांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही। लोकांचा मृत्यू झाला असेल, पण मृत्यू झाल्यानंतर इतर राज्यांमध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी पण व्यवस्था झाली नाही। म्हणजे हिंदू रीतिरिवाजांनी स्मशानभूमीमध्ये जागा कमी पडली लोकांना, नदीमध्ये शव हे प्रवाहित करण्यात आले, गंगाच्या शेजारी लोकांनी दफन केलं, तशी एकही परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली नाही। म्हणजे राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने कामं केली। त्याच काळामध्ये आम्ही जे आमच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना होती, जे केसरी राशन कार्डपर्यंत मर्यादित करण्यात आली होती, राज्य सरकारने निर्णय घेऊन ती योजना या राज्यातले ज्यांच्याकडे सीधा पत्रिका केसरी असेल, पिवळी असेल, पांढरी असेल, सर्वांना 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स कवर देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा या राज्याचे प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे। त्या अंतर्गत 2600 कोटी रुपये इन्शुरन्सचा हप्ता राज्य सरकारने भरला। त्या अंतर्गत कोविडच्या व्यतिरिक्त जवळपास 14.5 लाख हे लोकांचा शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आलेला आहे। आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये हे कोविडच्या परिस्थितीमुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे काही आमची भगिनी विधवा झाली, मुलं अनाथ झाल्या, त्याच्यासाठी एक पॉलिसी तयार करून त्यांची सगळी जबाबदारी हे त्यांच्या शिक्षणाची, पोषण पालनाची सरकारने स्वीकारली। आणि कालच सरकारने निर्णय घेतलेला आहे की कोविडमुळे ज्यांचा मृत्यू झालेला आहे प्रत्येक कुटुंबियांना 50,000 रुपये रोख मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आपल्याला माहीत आहे की या महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळामध्ये मजुरांचा हाल होऊ नये, गरिबांना 3 वेळ भोजन म्हणजे सेंट्रल किचनमधून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेषकर मुंबई शहरामध्ये हे शिजलेला जेवण देण्याची पण योजना केली त्या काळामध्ये। आणि जवळपास 3 महिने सेंट्रल किचनमधून लोकांना जेवण पुरवण्यात आलं। त्यावर जवळपास कोविडच्या काळामध्ये 1,546 कोटी रुपये खर्च करण्यात आले। आणि एक आणखी निर्णय राज्य सरकारने घेतला होता, ते शिवभोजन थालीची योजना। म्हणजे गरीब लोकांना शिवभोजन थालीच्या माध्यमातून 10 रुपयेमध्ये स्वस्त जेवण दिलं पाहिजे, ते कार्यान्वित झाली। प्रत्येक जिल्हा, तालुका, लहान लहान शहरामध्ये ती योजना सुरू आहे। तिथे काही काळासाठी मोफत, काही काळासाठी 5 रुपये या दराने जवळपास 17.5 कोटी शिवभोजन थाली लोकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये 2 वर्षामध्ये नैसर्गिक संकट आलेले आहे। म्हणजे तौक्तेसारखा वादळी तुफान आला, त्यानंतर आणखीन
अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण झाली, या सगळ्या परिस्थितीमध्ये यशस्वीरित्याने राज्य सरकारचे यंत्रणेने कामगिरी केली आणि या सगळ्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने 11,752 कोटी रुपये जनतेला, शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका स्वीकारली आणि त्या लोकांना मदत केलेली आहे. कोविडचं संकट असताना कुठल्याही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर जनतेला आम्ही त्यांच्या हालवर सोडणार नाही. जसं इतर राज्यामध्ये होते ती परिस्थिती आम्ही निर्माण होऊ दिलेली नाही. हे यशस्वी कामगिरी या सरकारची आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये जे विकासाची कामं आहे ते नियंत्रित चालते. सगळे प्रकल्प काही काळासाठी कोविडमध्ये मंजूर नसताना त्याला थोडासा उशीर झालेला आहे, पण सगळे प्रकल्प ते समृद्धी मार्ग असेल, मेट्रोची प्रकल्प असेल संपूर्ण महाराष्ट्रातले किंवा रस्त्याचे प्रकल्प असतील, ते सगळे कामं व्यवस्थित सुरू आहे. काही कामं काही काळात पूर्ण होणार आहे, काही आणखीन डिले झालेले आहे. कोविडमुळे डिले झाल्यामुळे त्यांच्या जे डेडलाईन तयार करण्यात आली होती थोडं ते पुढे गेलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे माझी वसुंधरा या नावाने आपण या जगातला, देशातला आणि विशेषकर महाराष्ट्रातला पर्यावरण समतोल ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आज दिल्लीसारख्या ठिकाणी श्वास घ्यायला लोकांना अडचणी निर्माण होत आहे आणि त्यासाठी जे आपले पर्यावरण आहे ते दुरुस्त करण्यासाठी बरेचसे काही निर्णय आम्ही घेतलेले. माझी वसुंधरा या नावाने सगळे कार्यक्रम सुरू करण्यात आलेले, वेगळे वेगळे धोरण तयार करण्यात आलेले आणि विशेषकर महाराष्ट्राने ई-व्हेकल पॉलिसी सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेली आहे. म्हणजे पेट्रोल डिझेलचा खर्च कमी झाला पाहिजे. इलेक्ट्रिक व्हेकल, तो मोटरसायकल असेल, कार असतील, बसेस असतील, ट्रक असतील, त्याच्यासाठी नवीन धोरण प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं आहे. हळूहळू रस्त्यावर गाड्या दिसू लागलेल्या आहे. चार्जिंग स्टेशन निर्माण करायचं आहे. म्हणजे प्रत्येक आघाडीवर महाराष्ट्र सरकारची कामगिरी चालू आहे. वेगळे वेगळे कारखानदारी निर्माण करण्यासाठी हेल्थ सेक्टरमध्ये जे औषध निर्मितीचा पार्क निर्माण करण्याचा रायगडमध्ये निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये हेल्थ सेक्टरचा जे उपकरणे तयार करण्यासाठी ते पॉलिसी ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे वेगळे वेगळे धोरणं या सरकारने घेतलेले आहे. कितीही संकट असताना 2 वर्ष या सरकारने चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे आणि बरेचसे काही बोलण्यासारखं आहे. आम्ही कागद सगळं तुम्हाला देऊ. प्रत्येक विभागामध्ये काय काय निर्णय झालेले त्याची माहिती कागदच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करण्यात आलेली आहे. मला वाटते की 2 वर्षामध्ये या सरकारने बिकट परिस्थिती असताना जनतेला न्याय देण्याची भूमिका स्वीकारली. या सरकारवर जनता समाधानी आहे. जनतेला वाटते की मायबाप सरकार हे आम्हाला वारेवर सोडणार नाही. नुसता प्रचार करणे, प्रसिद्धी करणे ही भूमिका आमची नाही. प्रत्येक नागरिकांना काही आमच्यासाठी सरकार करते असं वाटलं पाहिजे. आम्हाला वाटते की महाराष्ट्राची जनता या सरकारवर समाधानी आहे. पण विरोधी पक्ष नाही आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की ठाकरे सरकारचा कारभार महाराष्ट्र बेजार झालेला आहे आणि 2 वर्ष हे सरकार फेल झालं. यासाठी आज ठिकठिकाणी पत्रकार परिषद भाजपमार्फत घेतल्या जाणार आहे. यावर प्रतिक्रिया नाही. आता त्यांच्या पत्रकार परिषदा घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. विरोधक त्यांच्या बाबतीत जेव्हा प्रश्न लोकांना विचारत आहे की विरोधी पक्ष नेत्यांची कामगिरी कशी आहे, असमाधानकारक बहुतांश लोक सांगत आहे. भाजपवाल्यांना वाटतच नाही ते विरोधी पक्षात आहे. ते पुन्हा पुन्हा सांगत राहत आहे मला वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही, सत्तेत आहे असंच त्यांना दिसते आणि स्वप्न पाहत राहत आहे. मला वाटते आम्ही जे सगळी माहिती दिलेली आहे ते जनतेसमोर आहे. पत्रकार परिषदा घेणं त्यांचा अधिकार आहे, सरकारचा विरोध करणं त्यांचा अधिकार आहे. पण सरकारचा विरोध करत असताना फोटोशॉप करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याशिवाय IT सेलचे पण यांच्या आखाडा चालत नाही. त्या आखाड्यामध्ये पण
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते त्यांना चारी मुंड्या चित करताय, त्यामुळे आता ते हतबल झालेले आणि त्यांचा अधिकार आहे. विरोधक हे कुठेतरी ॲक्टिव्ह राहिले पाहिजे, त्यांनी आमच्या कामगिरीवर बोट दाखवले पाहिजे. आम्ही चुकत असो तर निश्चित रूपाने त्याच्यात सुधार करू, पण विरोधकांना विरोध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर, एकीकडे महाविकास आघाडीची कामगिरी सांगतायत, दुसरीकडे भाजपची कामगिरी सुद्धा विरोधक म्हणून फारशी चांगली नाही असं म्हणतात. दिल्लीतून असं कळत आहे भाजप दिल्लीकडनं की चंद्रकांत पाटील यांच्या कामगिरीवर दिल्ली सरकार खुश नाही आहे, वरचं त्यांच्यावर खप्पा म्हणजे कारण महाराष्ट्रात जे विरोधकांची भूमिका त्यांच्याकडनं पार पाडली जावी अशी दिल्लीच अपेक्षा होती, ती फारशी पार पडली जात नाही आहे. चंद्रकांत पाटलांच्या परफॉर्मन्सविषयी आता शंका निर्माण झाल्या. बघा, एकंदरीत भाजप हतबल झालेला आहे. गेली 2 वर्षामध्ये खोटे बातम्या पेरून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचं काम त्या लोकांनी केलं. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर या सरकारला बदनाम करण्याचा कट कारस्थान झाला. वारंवार ईडी, CBI, इन्कम टॅक्स, NCB या यंत्रणेचा वापर करूनही 2 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर त्यांना सरकार पाडता आला नाही. भीती निर्माण करून सरकार पाडण्याचा कट कारस्थान करण्यात आला. काही आमदारांना आमिष देण्याचा धंदा जो इतर राज्यांमध्ये, कर्नाटकमध्ये आमदार खरेदीचा कार्यक्रम होता, इथे त्यांना करता येत नाही. म्हणजे ते प्रांत अध्यक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील, त्यांचे सगळी गँग असतील, त्यांना 2 वर्षामध्ये या सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करता आली नाही, हे स्पष्ट आहे. ते त्यांच्या अंतर्गत हा विषय चंद्रकांत पाटील साहेबाला हटवायचा आहे, देवेंद्रजीला हटवायचा आहे, किंवा देवेंद्रजींनी ज्या लोकांना साईडलाईन केलं होता, त्या तावडेसारख्या जे नेते होते त्यांची तिकीट कापण्यात आली. आता तो केंद्रामध्ये महासचिव झालेले काही लोक पुन्हा एकदा महाविकास आम्ही पुन्हा सांगतो की गेली 2 वर्ष सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे नेते जे सत्तेसाठी त्यांना वाटत होता की बाबा विकासाची कामं करायचं आहे, काही लोभ देण्यात आला होता, ते भाजपमध्ये गेले. ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे. त्यांना कुठेतरी पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये यायचं आहे, ते आमच्या संपर्कात आहे. त्यांना थांबून ठेवण्यासाठी ही भविष्यवाण्या, दावे हे भाजपच्या वतीने करण्यात येत आहे आणि निश्चित रूपाने हे आता भविष्यात आमची जे नेते भाजपमध्ये गेले होते त्यांच्या घर वापसीचा कार्यक्रम आम्ही सुरू करू. आज महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी की सरकार को 2 साल पूरे हो रहे हैं. कॉमन मिनिमम प्रोग्राम के आधार पर महाराष्ट्र में एक नया प्रयोग किया गया, जिसमें शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की गठबंधन की सरकार महाराष्ट्र में 2 साल पहले सत्ता में आई और एक नया प्रयोग हुआ और पिछले 2 सालों से पूरी सफलता के साथ ये सरकार काम कर रही है. शुरुआत में ही पहला निर्णय राज्य सरकार ने लिया कि हम महाराष्ट्र के किसानों के 2 लाख रुपए तक जिन्होंने कर्ज लिया था वो सभी किसानों के कर्ज माफ़ी करने का काम करेंगे. महात्मा ज्योतिबा फुले कृषि सम्मान योजना के नाम से 20,000 करोड़ रुपया सारे किसान जिन्होंने 2 लाख रुपए तक का कर्ज लिया था उसकी 2 महीने के भीतर कर्ज माफ़ी करके हमने एक यशस्वी कामगिरी की. साथ ही साथ में हम लोगों ने कहा था कि जिन लोगों ने नियमित रूप से पैसा भरा है उन्हें भी 50,000 रुपये दिए जाएंगे. 2 लाख से अधिक जिनका कर्ज था उसके लिए भी अलग योजना बनाई जाएगी. लेकिन कोविड के कारण वो योजना अभी कार्यान्वित नहीं हुई है. साथ ही साथ आपको पता है कि देश में सबसे ज़्यादा प्रभावित कोविड को लेके महाराष्ट्र ही रहा है. लगभग 66,50,000 लोग कोविड बाधित हुए और इन सारी परिस्थितियों में
अन्य राज्यों की तरह ऐसी कोई भी परिस्थिति निर्माण नहीं हुई कि बिना इलाज के कोई मरीज सड़कों पे या घरों में मर गया। ऐसी कोई परिस्थिति निर्माण नहीं हुई कि उन्हें ऑक्सीजन उपलब्ध नहीं हुआ। सबसे ज़्यादा भारत भर में आरटीपीसीआर टेस्ट करने का काम हमने किया, सारे लोगों को डिटेक्ट करके अस्पतालों तक पहुंचाया, और संकट अधिक होने के बावजूद किसी को इलाज से वंचित रहना पड़ा ऐसी परिस्थिति निर्माण नहीं हुई। उसके विपरीत अन्य राज्यों में आपने देखा होगा कि ऑक्सीजन के बिना पेशेंट मर रहे थे, अस्पताल में जगह नहीं मिल रही थी, अंतिम संस्कार के लिए लकड़ियां उपलब्ध नहीं है, लोगों ने नदियों में शव को प्रवाहित करने का काम किया, गंगा के किनारे दफन करने का काम किया। लेकिन कोविड काल को हमने ढंग से पूरी तरह से हैंडल करने का काम किया। सारे अस्पताल में डेडिकेटेड कोविड वार्ड बनाए गए, टेम्पररी कोविड 1000-2000 बेड के कोविड सेंटर बनाए गए, और सभी जगह ऑक्सीजन निर्मित के केंद्र लगाए गए। और ऑक्सीजन के संकट के बावजूद ऐसी कोई परिस्थिति निर्माण नहीं हुई जिसमें पेशेंट को कोई परेशानी हुई हो। कोविड काल में मजदूरों को पका हुआ खाना देने का कार्यक्रम पूरे हर जिले में, हर तहसील में, शहरों में, और कोविड में हमने 1546 करोड़ रुपया खर्च करके मजदूर हो, इलाज हो, सारी व्यवस्था की। और उसी काल में महाराष्ट्र में महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना थी, जो 1 लाख कम से आय वाले परिवारों को लागू थी। कोविड आते ही हमने निर्णय लिया कि महाराष्ट्र के सभी नागरिकों को हम इंश्योरेंस के दायरे में लाएंगे। 2600 करोड़ रुपया हम लोगों ने इंश्योरेंस कंपनी को भरा, और जिससे सभी नागरिक जो महाराष्ट्र में है वो 5 लाख रुपए के कवच के दायरे में आए। हम लोगों ने 14 लाख 50,000 लोगों की शस्त्रक्रिया कोविड के अलावा भी इस योजना के तहत कराने का काम किया गया। जैसा कि आपको बताया गया कि किसानों का 20,000 करोड़ रुपया कर्ज माफ़ी हुआ, लेकिन महाराष्ट्र में नैसर्गिक और मानव निर्मित आपत्ति भी महाराष्ट्र में आई, जिसे हम लोगों ने पूरे ढंग से उसे हैंडल करने का काम किया। आपको पता होगा कि बाढ़ आई बड़े पैमाने पे, बिन मौसम बरसात आई, और जिसमें किसानों का, नागरिकों का बड़े पैमाने पे नुकसान हुआ। राज्य सरकार ने 11,752 करोड़ रुपए इन 2 सालों में किसानों को मदद देने की भूमिका हम लोगों ने स्वीकारी है। साथ ही साथ कोविड से जिन लोगों की मृत्यु हुई थी, जो हमारी बहनें विधवा हुई, उनके बच्चे अनाथ हुए, उनको भी पालन पोषण की जिम्मेदारी राज्य सरकार ने स्वीकारी। जो परिवार से कोविड के कारण मृत्यु हुआ था उसे भी 50,000 रुपये देने का निर्णय कल ही शाम में सरकार ने लेने का काम किया है, 2 दिन पहले। और कुल मिला के आपको पता है, कोविड के संकट के बावजूद विकास का कोई काम हमने नहीं रोका। जो जिला नियोजन का बजट था वो पूरी तरह से दोनों साल में 100% उसमें कोई कट नहीं लगाया गया। विधायक निधि तो केंद्र सरकार ने, सांसद निधि पूरी तरह से बंद कर दी। विधायक निधि पे किसी प्रकार का बंदी नहीं लगाई गई, विधायक निधि को और बढ़ाया भी गया। और साथ ही साथ विकास के काम भी बड़े जो भी थे वो नियमित रूप से चल रहे हैं। कोविड के कारण कुछ काम बंद हुए थे, लेकिन समय सीमा उसकी बढ़ाई गई है, विकास के काम नियंत्रित चल रहे हैं। बहुत सारे पॉलिसी डिसीजन हम लोगों ने लिया है। माझी वसुंधरा हमारी पृथ्वी, इस नाम से पर्यावरण को संतुलित करने के लिए हमने बहुत सारे निर्णय लिए हैं। एक पॉलिसी हमने बनाई है, और साथ ही साथ में ई व्हीकल जो पॉलिसी है महाराष्ट्र की सबसे पहले आई, जिसमें 2 पहिया वाहन हो, 4 पहिया वाहन हो, हेवी व्हीकल हो, बस हो, उनको भी बड़े पैमाने पे राहत देकर बड़े पैमाने पे चार्जिंग स्टेशन बनाए जाए, ताकि पर्यावरण को दुरुस्त रखा जाए। इस तरह के बहुत सारे निर्णय हम लोगों ने लिए हैं। अलग अलग क्षेत्र में जो सारे निर्णय लिए गए 2 साल की पूर्ति पर, वो सारे जानकारी प्रेस मीडिया को लिखित रूप से उपलब्ध कराई गई है। वो जानकारी आप देख सकते हैं। साथ ही साथ में सरकार ने तय किया कि जब हम खर्च कम करने की पॉलिसी बना रहे हैं तो साल 2 पूरा हुआ या 1 साल पूरा हुआ, कोई बड़ा हम उत्साह नहीं करेंगे। बहुत ज़्यादा
पब्लिसिटी नहीं करेंगे। हमारी सरकार का धोरण है कि काम ज़्यादा बातें कम। विपक्ष की तरह काम उत्तर प्रदेश में हो ना हो, लेकिन महाराष्ट्र में विज्ञापन जरूर छपे, देश भर में विज्ञापन छपे। इस तरह की पॉलिसी सरकार की नहीं। काम अच्छा है, महाराष्ट्र की जनता हमसे समाधानी है और आने वाले दिनों में और भी गति विकास की महाराष्ट्र में बढ़ेगी और निश्चित रूप से जनता हमारे कामों से समाधानी है। सरकार होने के नाते विपक्ष के कामकाज को कैसे 2 साल की आखिर कर? देखिए, कुछ चैनलों ने सरकार का कामकाज और विपक्ष का कामकाज दोनों का एक सर्वे कराया। सरकार के कामकाज पर अधिकांश लोग, लगभग 70% लोग समाधानी हैं। विपक्ष के कामकाज पर 70% से अधिक लोग असमाधानी हैं। कहीं ना कहीं विपक्ष अपने काम करने में नाकाम रही है। विपक्ष का काम है, सरकार गलत करे तो उंगली उठाए, हम उसका स्वागत करेंगे, लेकिन सरकार के खिलाफ झूठा प्रचार किया जाए, सरकार के खिलाफ केंद्रीय एजेंसियों का इस्तेमाल करके लोगों को डराया जाए, हमें लगता है कि विपक्ष का चेहरा ये बेनकाब हो गया। विपक्ष मुद्दों के आधार पर राजनीति महाराष्ट्र में करना नहीं चाहती। उन्हें लगता है कि केंद्रीय एजेंसियों के माध्यम से महाराष्ट्र में उनकी राजनीति सफल होगी। हमें लगता है उनकी ये नासमझी है। 2 साल सरकार के पूरे 2 सालों में विपक्ष में बीजेपी में प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल रहे, उनको लेकर के अब केंद्र में कई सवाल उठने लगे हैं कि उन्होंने बतौर विपक्ष सही काम नहीं किया सरकार को भेजने का। देखिए, ऐसा है, उनका ये अंतर्गत मामला है, लेकिन भारतीय जनता पार्टी की गुटबाजी ये स्पष्ट होने लगी। विनोद तावड़े साहब हैं, जो एक बड़े मंत्री थे, उन्हें दरकिनार किया गया, यहाँ तक उन्हें विधानसभा का टिकट नहीं दिया गया। वो दिल्ली भारतीय जनता पार्टी में उनका नियंत्रित रूप से लगातार उनका कद बड़ा किया जा रहा है। उन्हें महामंत्री बना दिया गया, कई राज्यों की जिम्मेदारी दी गई। जो महाराष्ट्र में दरकिनार किए गए थे, आज दिल्ली में उनका कद बड़ा हो रहा है। ये क्या संकेत है? इसका मतलब है कि जिस तरह से पिछले 7 सालों से महाराष्ट्र में राजनीति हुई, बाहरी लोगों को पार्टी में लाया गया, उनको तरजीह दी गई, उनको महत्व बढ़ाया गया, और ये सारे लोगों को लाने के बावजूद भारतीय जनता पार्टी पूरी तरह विफल हो गई। केंद्र की सरकार का इस्तेमाल करके भी 2 साल में भविष्यवाणी करते रहे, सरकार गिरा नहीं पाए। जनता में सरकार के प्रति कोई आक्रोश नहीं पैदा कर पाए। जनता समाधानी है, जनता विपक्ष के कामकाज पे सवाल उठाने लगी। तो हमें लगता है बेचैनी भारतीय जनता पार्टी के भीतर है, ये स्पष्ट है। एक सवाल, मोहन भागवत ने एक स्टेटमेंट देते हुए कहा कि पूरी दुनिया में हिंदुओं की आबादी कम हो रही है, ये चिंता का विषय है और सरकारों को इस पर ध्यान देना चाहिए। अब पूरी दुनिया की चिंता करें, हमें लगता है कि राष्ट्रीय स्वयं संघ को अब विश्व स्वयं सेवक संघ बना लेना चाहिए। आबादी बढ़ाना है कि घटाना है, उनको तय करना है। अब उनके नेता लोग कहते हैं कि बच्चे ज़्यादा पैदा करो। भागवत जी ये बताएं कि बच्चे ज़्यादा पैदा करने का कार्यक्रम इस देश में लाना चाहते हैं कि आबादी नियंत्रित करने का कार्यक्रम लाना चाहते हैं? हमें लगता है कि खुद बीजेपी का जो एक पेरेंट संगठन है, जो उनकी मातृ संगठन है, मदरली संगठन है, वो आरएसएस है। वो हमेशा लोगों को कंफ्यूज करने का काम करती है। अलग अलग बयान दे के लोगों को कंफ्यूज कर दिया जाए, भ्रमित किया जाए। हमें लगता है कि भ्रमित करने वाली संस्था स्वयं भ्रमित हो गई है, ऐसा हमको लगने लगा। सर, एक सवाल, मुंबई में आज किसानों की महापंचायत है और कल कृषि मंत्री का बयान आया था कि जो मामले दर्ज हैं, जो उनकी मांगे भी हैं, मामलों और कंपनसेशन की बात है, वो स्टेट गवर्नमेंट्स देखें, उस पर आप क्या करेंगे? हमें लगता है कि आपके गलती से अगर चीज़ें हुई है, 702 किसानों की मौत हुई गलत कानून बना देने से। आपकी गलत नीति थी, आपने 1 साल के बाद उस कानून को वापस लेने का काम किया। स्टेट गवर्नमेंट देखिए, पल्ला झाड़ने से काम नहीं चलेगा। किसानों की मांग है कि एमएसपी का कानून बने। किसानों की मांग है कि जो बिजली विधेयक है उसमें किसानों को राहत देने का काम हो। किसानों की मांग है कि मोदी सरकार की गलत नीतियों से 702 किसानों की मौतें हुई है, उन्हें 1-1 करोड़ रुपया मदद दे। अभी
राज्य सरकारों पे थोपने से काम नहीं चलेगा। जो भी गलती की वो मोदी सरकार ने, और मोदी सरकार की जिम्मेदारी बनती है कि किसानों को मुआवजा मोदी सरकार दे। आज सीएम ने एक महत्वपूर्ण मीटिंग बुलाई है कोरोना के नए वेरिएंट को लेकर के। सरकार किस तरीके से इस खतरे को देख रही है और किस तरीके से कदम उठा रही है? देखिए, अफ्रीका में जो नया वेरिएंट आया है, जिसको लेके यूरोप के कई देशों में पुनः लॉकडाउन लग गया। कहीं थर्ड वेव, कहीं फोर्थ वेव, कहीं फिफ्थ वेव आया है। पहले से ज़्यादा लोग बाधित हो रहे हैं। चिंता का विषय है किस तरह से उन देशों से आने वाले जो पैसेंजर हैं, कई देशों ने तो अफ्रीकी देशों की उड़ान सेवा बंद कर दी है। ये निर्णय केंद्र सरकार को लेना है। जब तक केंद्र सरकार निर्णय नहीं लेती तो कम से कम उन्हें 14 दिन का क्वारंटाइन करने का निर्णय हम ले सकते हैं। और साथ ही साथ में जिस तरह से नया स्ट्रेन जो साउथ अफ्रीका से निकला है, अफ्रीका से, उसको लेके पूरी दुनिया में बड़े पैमाने पे लोग बाधित हो रहे हैं। एक चिंता का विषय है। नई नियमावली बनाई जाएगी ताकि महाराष्ट्र उससे ज़्यादा प्रभावित ना हो। एक आज प्रधानमंत्री 11 बजे मन की बात करने वाले हैं, क्या उम्मीद करते हैं? अपने मन की बात प्रधानमंत्री करते रहते हैं, लोगों के मन की बात नहीं होती। हमें लगता है मन की बात बंद करें और जन की बात की शुरुआत करें। आफ्रिकामध्ये ज्या पद्धतीने नवीन स्ट्रेन हे समोर आलेले आहे, त्यामुळे साऊथ आफ्रिका असेल, युरोपीय देशातले बरेचसे देश म्हणजे लॉकडाऊनच्या दिशेने पुढे जात आहेत। त्या देशातले सगळे फ्लाईट्स बंद करण्यात आलेली आहे। आमचं मत आहे की त्या देशातल्या फ्लाईट बंद केलं पाहिजे। शेवटी तो निर्णय केंद्र सरकार करू शकते, पण त्या देशातून येणारे जे पेशंट आहे किंवा जे यात्री आहे, ते यात्रियांना क्वारंटाईन धोरण स्वीकारलं पाहिजे। आणि या व्हेरियंटमुळे आणखीन धोका वाढते, त्यासाठी नवीन पॉलिसी तयार करून निश्चित रूपाने उपाययोजना करण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतलेले आहे। भविष्यात आणखी निर्णय घेतील। पहिल्या लाटेत आपण बघितलं होतं की आंतरराष्ट्रीय विमानं बंद करायला बऱ्यापैकी उशीर झाला होता, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता। यावेळेस केंद्राकडे राज्य सरकार विनंती करणार आहे का, किमान महाराष्ट्र? और निश्चित रूपाने मोदी साहेबांना किंवा केंद्र सरकारला कळलं पाहिजे, जर आपण इंटरनॅशनल बॉर्डर्स बंद करत नाही तर किती अंतर्गत आपण उपाययोजना केले तर त्याचा फायदा होत नाही। बरेच जगातले देशांनी सुरुवातीला इंटरनॅशनल बॉर्डर बंद केले, ईशान्य देशातले, तिथे हे कोविड पसरलंच नाही, पण सुरुवातीला पण ते उशिरा झाले। आता हे जे आफ्रिकन व्हायरस आलेला आहे त्या बाबतीत पण लवकर निर्णय घेतला पाहिजे, होत नाही। त्यामुळे एकदा तो स्ट्रेन भारतात आला तर पसरायला वेळ लागणार नाही। त्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची अपेक्षा आहे। आम्हाला अपेक्षा आहे की मोदी साहेब त्या बाबतीत निर्णय घेतील। सर, आपण त्याच पार्श्वभूमीवर शाळा देखील सुरू करतो आहोत। राज्य सरकारकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? हे बघा, शाळा आता 2-2 वर्ष झाले विद्यार्थी शाळेत जात नाही। ऑनलाईन शिक्षण घेऊन थोडासा त्यांचा एक मानसिक हे बदललेलं आहे। त्यासाठी एकदमच लॉकडाऊन ठेवणं हे योग्य नाही, पण जे आफ्रिकन स्ट्रेन आहे हे भारतात येऊ नये त्यासाठी एखादा पावलं उचलली तर आम्हाला वाटते जी परिस्थिती युरोपीय देशामध्ये निर्माण झालेली इथे होणार नाही। जर इथे आफ्रिकन स्ट्रेन हे कुठेतरी टेस्टिंगमध्ये निर्माण झाल्यानंतर मग आणखीन कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही।